नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. RTE अर्ज नोंदणीला 10 मेपर्यंत मुदतवाढ. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या RTE प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पालकांना आता 10 मेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. RTE प्रक्रियेनंतर यंदा 16 एप्रिलपासून विद्यार्थ्याची नोंदणी करण्यास प्रारंभ झाला. या प्रक्रियेची पहिल्या टप्प्याची अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिल रोजी संपली. पालकांना यामध्ये ऑनलाईन अर्ज भरवण्याचे आहे. पहिली मुदत संपेपर्यंत तुलनेने कमी अर्ज दाखल करण्यात आलेले असल्याने 10 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. RTE प्रक्रियेअंतर्गत गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना विविध शाळांमधील 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतात. यामध्ये विविध माध्यमांच्या आणि विविध व्यवस्थापनाच्या शाळांना समावेश देण्यात आलेला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनल. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनल.